शपथ घेतली की पेन्शन लागू, आमदारांच्या पेन्शन तरतुदी विरोधात उच्च न्यायालयात याचिका. महाराष्ट्रातील विद्यामंडळांच्या सदस्यांना शपथ घेतल्यानंतर किमान सेवा कालावधी पूर्ण न करताही आजीवन निवृत्त वेतन देण्याच्या तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य निवृत्ती वेतन अधिनियमातील संबंधित तरतुदी असंवैधानिक ठरवून रद्द करण्यात यावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकेत माजी आमदार आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावरही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. वृत्तानुसार राज्य सरकारकडून माजी आमदार आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या निवृत्ती वेतनावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्य राहिलेल्या व्यक्तीला केवळ शपथ घेतल्याच्या आधारावर निवृत्ती वेतन देण्याची व्यवस्था योग्य नाही. त्यामुळे आमदारांसाठीही सेवा कालाच्या प्रमाणात निवृत्ती वेतनाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणावर नागपूर खंडपीठासमोर सुनावणी झाली असून पुढील सुनावणी 23 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे वृत्तांत नमूद करण्यात आले आहे. आमदारांच्या पेन्शनच्या या तरतुदीवर आता न्यायालय काय निर्णय देते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, नागपूर.